आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुर्मिळ आजारांवरील औषधांना सीमाशुल्कातून सूट. मुंबई गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. कुष्ठरोग निर्मूलनात पालघर जिल्ह्यानं मिळवला राज्यात प्रथम क्रमांक. आणि श्रीरामनवमीचा उत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं सर्व दुर्मिळ आजारांवरील वैयक्तिक वापरासाठी विशेष उद्देशानं आयात केलेल्या सर्व औषधांना सीमाशुल्कातून सूट दिली आहे. दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि औषधांसाठी सीमाशुल्क सवलत मिळावी याकरता सरकारला अनेक निवेदनं प्राप्त झाली असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सूट मिळालेली औषधं दुर्मिळ आजारांकरता राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध आहेत. यासाठी संबंधितांना केंद्रीय किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. सरकारनं विविध कर्करोगांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधाला मूलभूत सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट दिली असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 516 शाळांना मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा विकास आदर्श शाळा म्हणून करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल या योजनेची माहिती दिली. केंद्र सरकारनं 2022 मध्ये पुरस्कृत केलेल्या या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि निष्पक्षता, गुणवत्ता, पारदर्शकता या पातळ्यांवर आदर्श शाळा विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या शाळांसाठी केंद्र शासन 60% निधी देणार असून राज्य शासनानं 40% भार उचलायचा आहे. या शाळांमध्ये येत्या वर्षात 1351 प्रयोगशाळा, 2040 डिजिटल वाचनालये तसंच 10,000हून अधिक वर्गखोल्या तयार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या कोट्यवधी लोकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा 100वा भाग पुढच्या महिन्यात प्रसारित होणार आहे. त्यानिमित्तानं या विशेष मालिकेद्वारे मन की बात या कार्यक्रमातली पंतप्रधानांची काही निवडक भाषणं आकाशवाणी सादर करत आहे. मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सागराच्या एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधलं. अनंत असीम असणारा सागर 2 संस्कृतींना जोडण्याचं काम करतो. 2 जलसमूह ज्याप्रमाणे स्वतःचं अस्तित्व विसरून एकमेकांमध्ये सामावून जातात त्याचप्रमाणे सागर देखील संस्कृती संगम घडवून आणतो. या सागराप्रमाणेच जोडण्याचा संदेश देताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार आता ऐकूयात. भारत का सामुद्रिक इतिहास स्वर्णिम रहा है. संस्कृत में समुद्र को उदधि या सागर कहा जाता है. इसका अर्थ है अनंत प्रचुरता. सीमाएं हमें अलग करती होगी, जमीन हमें अलग करती होगी, लेकिन जल हमें जोड़ता है, समुद्र हमें जोड़ता है. समंदर से हम अपने आप को जोड़ सकते, किसी से भी जोड़ सकते हैं. और हमारे पूर्वजों ने सदियों पहले विश्व भ्रमण करके, विश्व व्यापार करके इस शक्ति का परिचय करवाया था. मुंबई गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पनवेल तालुक्यातील खारपाडा इथं व्यक्त केला. पनवेल इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण विषयक मंजुरी यामुळे या महामार्गाच्या कामासाठी उशीर झाल्याचं गडकरी म्हणाले. आता यातील सर्व बाबींची पूर्तता झाली असून कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात उड्डाणपूल बांधण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या महामार्गावरील पनवेल ते कासू, राजेवाडी ते फाटा ते वरंदगाव आणि वरणगाव ते पुणे जिल्हा हद्द या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण अशा 64 किलोमीटर लांबी आणि 414 कोटी 68 लाख रुपये खर्च असलेल्या या 3 प्रकल्पांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गडकरी यांनी 15,000 कोटी रुपयांच्या नवीन 3 प्रकल्पांची घोषणा केली. कळंबोली जंक्शन हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोरबे करंजाडे हा JNPT वरून जाणारा 13,000 कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा त्यामध्ये समावेश आहे.
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबादेवीचं दर्शन घेऊन परिसराची पाहणी केल्यानंतर बोलत होते. श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि उज्जैन इथलं श्री महाकालेश्वर मंदिर तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मुंबईकरांची मागणी असून या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयीसुविधा लक्षात घेऊन त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहनतळ आणि आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असंही शिंदे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीनं सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून मिशन थायरॉईड ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. दर गुरुवारी हे अभियान राबवलं जाणार असून थायरॉईड आजारासंदर्भात जनजागृती करणं आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच्या उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या थायरॉईड बाह्य रुग्णालय विभागाचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या मोहिमेच्या अनुषंगानं पुण्यातील डॉक्टर मुकुंद पेनुरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना थायरॉईड बाबत मूलभूत माहिती सांगितली. थायरॉइडचे दोन वेगळ्या प्रकारचे आजार असतात. एक हायपोथायरॉइडिझम आणि एक हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम हा खूप कॉमनली आपण पाहतो आणि सर्वांना थायरॉइडचा आजार आहे म्हणजे हायपोथायरॉइडिझम असं जनरली एक संबोधित केलं जातं. तर या हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की बऱ्याच पेशंट्सना वजन वाढणं म्हणजे स्थूलपणा, मंदपणा वाटणं, सारखं झोपून राहावंसं वाटणं, स्किन ड्राय होणं, तेज कमी होणं, बद्धकोष्ठता किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीची नियमितता बिघडणं अशा सगळ्या गोष्टी जाणवतात. आणि एक्झॅक्टली अपोजिट हायपरथायरॉइडिझम हा जो आजार असतो त्याच्यामध्ये वजन कमी होणं किंवा छातीमध्ये धडधडणं, झोप कमी होणं, त्यानंतर लूज मोशन्स, यामध्ये पण स्त्रियांमध्ये मासिक पाळीची नियमितता बिघडणं असं होऊ शकतं. पण अशा दोन भिन्न प्रकारच्या या थायरॉइडचे आजार असतात. ते सोडून बाकी पण थायरॉइडचे बऱ्याच व्याधी असतात. पण मुख्यत्वे करून आपल्याला या दोन गोष्टींबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. तर त्याच्यावर बेसिकली एकदा आपण T3, T4, TSH अशा टेस्ट केल्या की त्यामध्ये आपल्याला कळू शकतं की या दोनपैकी कुठल्या वेगळ्या प्रकारचा आजार आहे आणि त्या टेस्टचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आपण त्या दृष्टीने ट्रीटमेंट चालू करू शकतो. तशी ट्रीटमेंट खूप कठीण नसते. एक गोळी दररोज घेणं, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि नियमितपणे घेणं आणि त्याचं रेग्युलर चेकअप करणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. राज्यातल्या 750 अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी 10 सामाजिक संस्थांसोबत काल राज्य सरकारनं सामंजस्य करार केला आहे. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत 3668 अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकंदर 4418 अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थांचं सहकार्य मिळत असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे. राज्यातल्या 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानापासून 1 किलोमीटरपेक्षा अधिक तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानापासून 3 किलोमीटर आणि 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानापासून 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे. कुष्ठरोग निर्मूलनात पालघर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी इथं कुष्ठरोग विभागातील विविध पदाधिकाऱ्यांची 1 दिवसाची कार्यशाळा तसंच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या सोहळ्यात जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुष्ठरोगी तसंच रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक उपचार आणि जनजागृती केल्याबद्दल सहाय्यक कुष्ठरोग निर्मूलन संचालक डॉक्टर संदीप गाडेकर, कुष्ठरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश सुरळकर यांनी जनजागृती कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवल्यानं वार्षिक मूल्यांकनात पालघर जिल्हा अव्वल आला आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना डॉक्टर संदीप गाडेकर म्हणाले, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये पालघर जिल्ह्याला राज्यस्तरावर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळण्यासाठी खालील निकष लावले होते. त्यामध्ये नवीन कुष्ठरोग शोधणे, त्यानंतर विकृती दर्जा कमी असणे,
त्यानंतर सांसर्गिक रुग्णांचं प्रमाण कमी असणे, त्यानंतर स्त्री कुष्ठरुग्णाचं प्रमाण कमी असणे, त्यानंतर मुलांमध्ये कुष्ठरोगाचं प्रमाण कमी असणे. तर हे अचीव्ह करण्यासाठी आम्ही उपाययोजना म्हणून वर्षातून 2 वेळा नवीन कुष्ठरोग शोध मोहीम राबवली. त्यानंतर घरोघरी जाऊन आशाताईंनी कुष्ठरोगाचं सर्वेक्षण केलं. त्यानंतर स्पर्श प्रोग्राम मार्फत आम्ही जनजागृती केली आणि ज्या रुग्णांना डिफॉर्मिटी वगैरे आहे त्यांच्यासाठी शिबिरे घेऊन त्यांचं उपचार करण्यात आले. दरम्यान केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 97% लाभार्थ्यांची आधार जोडणीची माहिती पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनमध्ये नोंदवून जिल्ह्यानं राज्यस्तरावर 2रा क्रमांक प्राप्त केला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं कांद्याची आवक वाढत चालली आहे. समितीमध्ये बुधवारी 1352 गाड्या कांद्यांची आवक झाली होती. भाव कमी झालेला असताना देखील कांद्यांची आवक मात्र वाढली आहे. राज्य शासनानं 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली असल्यानं ही आवक वाढल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी असं ते म्हणाले. राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयांचं अनुदान दिलं असून हे अनुदान वाढवून देण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली असून ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. श्रीरामनवमीचा उत्सव काल संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या निमित्तानं सोलापूर इथं सिद्धिविनायक योग वर्गाच्या वतीनं होम हवन करण्यात आलं. शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थान मार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी शहरातील विविध आखाडे तसंच तालमीतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी प्रतिकात्मक तलवारबाजीचं सादरीकरण केलं. शेकडो दिंड्या तसंच गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधून लाखो भाविक दाखल झाले होते. राज्य शासनाच्या वतीनं पोहरादेवी फुल उमरी या तीर्थक्षेत्र विकासासाठी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे 132 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. धुळ्यात श्री रामनवमी उत्सव समितीच्या वतीनं दुचाकी यात्रा काढण्यात आली होती. तर नाशिक इथं सियावर रामचंद्र की जय, जय सीताराम, सीताच्या जयघोषात रामभूमी नाशिकमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात झालेल्या या जन्मोत्सवाला रामभक्तांनी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात तळोधी मोकासा इथं कलश यात्रा, प्रबोधन, महाप्रसाद आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थान इथल्या श्रीराम मंदिरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र मिळून श्रीरामाची महाआरती केली. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं श्री गजानन महाराज संस्थानमध्ये 129व्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गेले 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कोल्हापूर शहरात अंबाबाई मंदिरासह इतर विविध मंदिरांमध्ये राम जन्मकाळ साजरा करण्यात आला. नांदेड ते हजरत निजामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. ही गाडी आता दिल्लीला जाताना तसंच येताना भुसावळ स्थानकावर 5 मिनिटं थांबणार आहे. पुढील 6 महिन्यांसाठी हा थांबा असेल. हजूर साहिब नांदेड संबळपूर एक्सप्रेसला 1 शयनशायिका तसंच 1 तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा वाढवण्यात आला आहे. हा निर्णय 1 महिन्यासाठी लागू असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात विविध भागातील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरेगावचे रहिवासी सुभेदार नाईक ज्ञानेश्वर बागल यांचं झाशी इथं बुधवारी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 39 वर्षांचे होते. ज्ञानेश्वर बागल यांच्या पार्थिव देहावर झरे इथं आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील. विदर्भात जोराचं वारं,
विजांसह वादळी हवामान राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुर्मिळ आजारांवरील औषधांना सीमाशुल्कातून सूट. मुंबई गोवा महामार्गाचं काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. कुष्ठरोग निर्मूलनात पालघर जिल्ह्यानं मिळवला राज्यात प्रथम क्रमांक. आणि श्रीरामनवमीचा उत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.